विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती। हा चॅनलवरती फक्त वनरक्षक भरती, वनसेवक भरती आणि महाराष्ट्र वन विभागाच्या भरतीबद्दल माहिती दिली जाते। स्पेशल त्याच्यासाठीच हा टेलिग्राम ग्रुप आणि यूट्यूब चॅनल बनवण्यात आलेला आहे। त्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती 2026 ची एक्झॅक्ट जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, महिना सांगणार आहे, आठवडा आणि तारीख देखील सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वन विभागाच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। सोबतच आपण वनरक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, पगार किती भेटतो, मेडिकल कशा प्रकारे होते, मैदानी चाचणीमध्ये कोणते इव्हेंट असतात, निवड प्रक्रिया कशी आहे आणि मेडिकलमध्ये कोणकोणते पार्ट, कोणकोणत्या या ठिकाणी जे तपासण्या केल्या जातात, संपूर्ण माहिती सांगणार आहे। उंची, छाती, वजन सर्व तुमचे प्रश्न डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि जाहिरात कधी येणार आहे हे देखील डिटेल्समध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण तयारीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। ठीक आहे, आता सर्वात व्हिडिओचा महत्त्वाचा पॉइंट आहे शैक्षणिक पात्रता आणि जो आपला वायबीडी ग्रीन आर्मी जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा। वन विभाग भरतीसाठी सर्व माहिती तेथे दिली जाईल। तर उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 12वी पास असणे गरजेचे आहे। काय तुम्ही तर 12वी पास असणे गरजेचे आहे। परंतु फक्त 12वी पास असून चालणार नाही। 12वी मध्ये तुम्हाला विज्ञान, आता जे सायन्सला आहे त्यांना विज्ञान असतंच, त्याच्यानंतर कॉमर्सला असणाऱ्यांसाठी गणित तर असतंच। विज्ञान गणित बघू शकता, विज्ञान गणित, त्याच्यानंतर भूगोल, अर्थशास्त्र किमान याच्यापैकी एक विषय असला पाहिजे। 12वी मध्ये कोणताही एकच विषय असेल तरी देखील फॉर्म भरू शकतात, सर्व विषय असणे गरजेचे नाही 12वी मध्ये। ठीक आहे, आणि जर तुम्ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल म्हणजेच फक्त आणि फक्त एसटी कॅटेगरीचे जर महिला आणि पुरुष, जर महिला किंवा पुरुष असाल तर तुम्ही 10वी पास असेल तरी देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन जे असाल ते देखील फक्त 10वी पास वरती फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे जर तुम्ही पाल्य असाल, त्यांची मुले असाल तरी देखील तुम्ही 10वी पास वरती हा फॉर्म भरू शकता। परंतु त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचे असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट पुढील महत्वाची माहिती बघू शकता। सर्वात महत्वाची शारीरिक पात्रता आहे याच्यामध्ये, तर ती किती असायला पाहिजे हे तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे। तर वनरक्षक पदासाठी पुरुषांसाठी उंची किती असायला पाहिजे तर 163 सेंटीमीटर उंची असायला पाहिजे पुरुषांची, आणि महिला जर असाल तर महिलांची उंची, महिला जर असेल तर महिलांची उंची 150 सेंटीमीटर असायला पाहिजे। आता इथं जर पुरुषांची छाती किती पाहिजे तर 79 छाती भरणे गरजेचे आहे, 79, आणि तेथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे। म्हणजे 79 पासून तुमची छाती समजा किती भरली, न फुगवता समजा तुमची छाती किती भरली तर 90 भरली, तर तेथून पुढे या ठिकाणी 5 ने फुगवणे गरजेचे आहे। 79 पासून पुढे किती भरू तेथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे असते। महिलांना येथे छाती लागू नाही। त्याच्यानंतर वजन महिलांचे आणि पुरुषांचे काय म्हटलेले आहे, वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचं वजन असणे गरजेचं आहे। ठीक आहे, हा पॉइंट एवढा सिरियसली घेतला जात नाही, तो फक्त म्हणजे या ठिकाणी मेंटेनन्स म्हणून तो येथे घेतला जातो। ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही एसटी कॅटेगरी जर असेल तुमची तर पुरुषांना उंची फक्त 152.5 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे, आणि एसटी कॅटेगरीच्या महिला जर असेल तर फक्त 145 उंची असणे गरजेचे आहे। आणि छाती पुरुषांना येथे सूट नाही एसटीच्या, तेवढीच वरती सांगितल्याप्रमाणे, आणि महिलांना इथे लागू नाही। वजन आणि उंची वजन सांगितले म्हणजे या ठिकाणी आपल्या उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असणे गरजेचं आहे। ठीक आहे, आता सर्व माहिती स्पीडमध्ये सांगणार आहे। ठीक आहे, कारण आधी पण तुम्हाला काही विद्यार्थ्यांना याची सर्व माहिती असेलच। ठीक आहे, आता वयाची अट याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी 2 शब्दामध्ये इथे क्लिअर करून घेणार आहे। आता विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे पोलीस भरतीमध्ये वयाच्या अटीला सूट देण्यात आलेली आहे, 2-3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे, त्याप्रमाणे वनरक्षकला देखील अशा प्रकारची सूट दिली जाईल का? तर याच्यामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अजून अपडेट नाही, परंतु आपल्या पद्धतीने मी पूर्ण वयवाढ होण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मुकुल सरांसोबत देखील माझं चांगलं बोलणं झालेलं आहे, निवेदन वगैरे देणे या ठिकाणी वनमंत्र्यांची आणि
जे गृहमंत्री आहेत त्यांची या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट ते घेणार आहेत आणि आपल्याला नक्की वनरक्षक पदभरतीमध्ये वयवाढ भेटण्यासाठी मदत करणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही काळजी करू नका. अभ्यास तुमचा चांगला आणि ग्राउंड देखील तयारी ठेवायची आहे. वयवाढसाठी नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता वयवाढ किती असं आता रेग्युलर भरतीमध्ये 18 ते 27 जे मागास आहेत त्यांच्यासाठी 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि मागासवर्गीय उमेदवार हे 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरे 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकतात. माजी सैनिक 18 ते त्यांना या ठिकाणी त्यांच्या सर्व्हिस प्रमाणे येथे सूट दिली जाते. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि भूकंपग्रस्त हे 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. अंशकालीन उमेदवार 18 ते 55 वर्षापर्यंत आणि वनमजूर जे मजूर आहेत ते देखील 18 ते 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. वयवाढबद्दल नक्कीच प्रयत्न करणार आहोत कारण सर्वात जास्त प्रश्न, सर्वात जास्त कमेंट याच्यावरतीच येत असतात, वयवाढ भेटेल का? तर नक्की आपल्या पद्धतीने आपण याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये अभ्यासक्रम कशाप्रकारे असतो, निगेटिव्ह मार्किंग असते का? हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 100% बदल होणार आहे. ठीक आहे. परंतु अजून कोणत्याही प्रकारचे ऑफिशियल अपडेट नाही. बदल झाला तर नक्कीच सांगेल. आता या ठिकाणी 2023 ची भरती ही TCS कंपनी मार्फत घेण्यात आलेली होती. त्यावेळेस किती प्रश्न विचारले जात होते? तर एकूण 60 प्रश्न विचारले जात होते. ठीक आहे. एकूण 60 प्रश्न आणि एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 120 गुणांसाठी ही परीक्षा घेतली जात होती. या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आलेले होते. येथे निगेटिव्ह मार्किंग 2023 मध्ये नव्हती. ठीक आहे. 2023 मध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती. परंतु पुढे या ठिकाणी पुढे सांगतो नीट समजून घ्या. आता मराठी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याच्यामध्ये काय असणार आहे? तर जे तांत्रिक प्रश्न वन विभागाचे ते देखील असतात. अदर सायन्सचे प्रश्न असतात या ठिकाणी आणि सर्व विषय मिळून सामान्य ज्ञान असते, चालू घडामोडी देखील असते आणि तांत्रिक प्रश्नांमध्ये या ठिकाणी काय विचारले जाते? तर बघू शकता सामान्य ज्ञानमध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वने, पर्यावरण, हवामान, जैवविविधता असे तांत्रिक प्रश्न त्याच्यावरती असतात आणि बुद्धिमत्ता विचारले जाते 30 प्रश्न 30 गुण. आता महत्त्वाचा पॉईंट येथे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आहे. येथे या ठिकाणी 60 प्रश्न विचारले जात होते तर येथे माझ्या अंदाजित 120 प्रश्न 100 किंवा 120 चा पॅटर्न होण्याची शक्यता आहे आणि निगेटिव्ह मार्किंग लागू होण्याची शक्यता आहे आणि ते देखील चांगलेच होणार आहे. म्हणजे जी प्रोसेस आहे ती फास्ट पद्धतीने झालेली बघायला भेटेल. ठीक आहे. अजून कोणतेही ऑफिसर नाही, फक्त माझा अंदाज सांगितलेला आहे. निगेटिव्ह मार्किंग होऊ शकते आणि हा जो पॅटर्न आहे तो हा 60 मार्काचा तो या ठिकाणी आणि 60 प्रश्नांचा जो पॅटर्न आहे तो 100 प्रश्नांचा किंवा 120 प्रश्नांचा पॅटर्न होऊ शकतो. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा हे 4 विषय आहे. तुमची 120 गुणांची लेखी परीक्षा होती. ठीक आहे. लेखी परीक्षेमध्ये 45% गुण मिळवले म्हणजे जर लेखी परीक्षेमध्ये तुम्ही जर 120 पैकी 54 गुण मिळवले तर तुम्हाला मैदानी चाचणीसाठी बोलवले जाते. ठीक आहे. आता मैदानी चाचणी कशा प्रकारची आहे? इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. 1 मिनिट. ठीक आहे. आता इथे बघू शकता पुरुषांना 5 किलोमीटर धावण्यासाठी 17 मिनिटाचा टायमिंग असतो आणि महिलांना 3 किलोमीटर धावण्यासाठी 12 मिनिटाचा टायमिंग असतो. 12 मिनिटाच्या अगोदर जर तुम्ही कव्हर केले तर 80 पैकी 80 गुण भेटतील. 80 पैकी 80 आणि पुरुषांनी 17 मिनिटाच्या अगोदर कव्हर केले तर 80 पैकी 80 गुण भेटेल. जसा-जसा तुमचा टायमिंग वाढेल, जास्त वेळ लागेल तुम्हाला 5 किलोमीटर कंप्लीट करण्यासाठी तसे-तसे तुमच्या या ठिकाणी गुण कमी झालेले बघायला भेटतील. दोन्ही तक्ते येथे तुम्ही महिलांचा आणि पुरुषांचा बघू शकता. हा इकडचा आहे. इथे हा महिलांचा तक्ता आणि हा आहे पुरुषांचा तक्ता. डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे. आता या ठिकाणी काय विषय होतो? एक विषय नीट समजून घ्या इथे. बघू शकता. आता तुमची किती होते? 120 गुणांची. किती? तर 120 गुणांची लेखी परीक्षा होते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 120 म्हणजे आता 54 120 पैकी 54 किंवा 54 पेक्षा जास्त गुण मिळाले, ते सर्व मैदानी चाचणीसाठी पात्र असतात. सर्व मैदानी चाचणीसाठी त्यांना बोलावले जातो. परंतु याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात घ्या. निवड जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर दोन्ही लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी मिळून जास्तीत जास्त स्कोर करायचा असतो. आता समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला 120 पैकी मिळाले या ठिकाणी 100 गुण. ठीक आहे. इथे 100 गुण मिळाले आणि त्याला मैदानी चाचणीला गुण आहेत समजा 60 गुण. 60 गुण आहे. तर त्याची टोटल किती झाली? तर त्याची टोटल झाली 160. ठीक आहे. 160 टोटल झाली. परंतु या टोटलमध्ये आता सिलेक्शन होत नाही. तुम्हाला मागील वर्षी 2023 च्या भरतीमध्ये बघितलं असेल तुम्ही.
164 166 वाले विद्यार्थी वेटिंगला आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षा तुमची 100 प्लस असणे गरजेचे आहे आणि मैदानी चाचणी 70 ते 80 70 किंवा 80च असणे गरजेचे आहे. आउट ऑफ असणे गरजेचे आहे. तरच तुमची निवड केली जाते आणि निवड झाल्याच्या नंतर तुमची या ठिकाणी निवड यादी लागते. त्याच्यानंतर तुमची मेडिकल चाचणी होते. मेडिकल चाचणीमध्ये तुमचा डोळा दूरदृष्टी चांगली असणे गरजेचे आहे आणि वाईट डोळा बघू शकता 6/6चा हा चांगला डोळा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये मेडिकलमध्ये असा प्रश्न आहे की चष्मा आहे, मला चष्मा लागलेला आहे, तर तो चालतो का? तो चालतो. 6/6 असले तर चालतो किंवा तिथे चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तेथील सूट देखील दिली जाते. त्याच्यामुळे मेडिकल तुम्ही 100% करून घ्यायची आहे. मेडिकल चष्मा इथे चालून जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मेडिकलमध्ये काय-काय चेक केले जाते, तर महिलांसाठी सोनोग्राफी वगैरे चेक केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे ते अगोदर मी सांगून घेतो. त्याच्यानंतर कशाप्रकारे होते मी सांगतो. शासकीय वैद्यकीय अधिकारी आता ही मेडिकल कुठे होते, तर जिल्हा रुग्णालय. आता समजा नाशिकला निवड झाली, तर नाशिकचं जिल्हा रुग्णालय असते सरकारी, त्याच्यामध्ये मेडिकल चाचणी होत असते. ठीक आहे. शासकीय वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय तपासणी संदर्भात बघू शकता प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विषय तज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. वैद्यकीय चाचणीमध्ये हा तिरळेपणा नसला पाहिजे. या ठिकाणी म्हणजे चकणे वगैरे जास्त नसणे पाहिजे, तिरळेपणा नसला पाहिजे तुमच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला रंग रंग या ठिकाणी ते कलर ब्लाइंडनेस वगैरे चेक करतात, ते रंग ओळखणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रात आंधळेपणा नसणे गरजेचं आहे. ठीक आहे. आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे, म्हणजे या ठिकाणी काहींचे गुडघे असे उभे राहिले तर एकमेकाला चिकटतात, तसे या ठिकाणी फेंगाडे गुडघे नसले पाहिजे. त्याच्यानंतर पाय तुम्ही या ठिकाणी हे सर्व मेडिकल चेकिंगचे तुम्ही याच्या YouTubeवरती सर्च करू शकता. पाय तुमचे पूर्ण सपाट नसायला पाहिजे. आपल्यामध्ये इथे पाय वाकडे असतात, तळपाय. तशा प्रकारे या ठिकाणी मध्ये खड्डा असला पाहिजे. ते पूर्ण सपाट नसायला हवे. त्याच्यानंतर त्वचा त्वचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्वचा रोग नसणे गरजेचे आहे. छातीचा म्हणजे दमाचा वगैरे आजार नसणे गरजेचे आहे. या संबंधीचा रोग तुमच्याकडे नसणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रमाणपत्र दिले जाते. ते जमा केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली निवड दिली जाते. ठीक आहे. आणि शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या वनरक्षक भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे सूट देण्यात येते. शारीरिक चाचणीमध्ये वेगवेगळे अजून त्यांना सूट असतात. ठीक आहे. आता संपूर्ण माहिती सांगितली. आता विद्यार्थ्यांना माहीत आहे आपले 2-3 टेलिग्राम ग्रुप चॅनल आहेत. आपल्या YouTubeवरती आणि टेलिग्राम ग्रुपवरती आणि वनरक्षक भरतीसाठी येण्यासाठी आपण इथून मागे देखील आपल्या पद्धतीने होईल तितके प्रयत्न केलेले आहेत आणि वैवाडसाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत. आता महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा फायनल एकच प्रश्न आहे, की वनरक्षक आता 2026 चालू झालेले आहे. जाहिरात कधीपर्यंत येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मी नेहमी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या व्यक्तींशी बोलून आणि विभागांशी संपर्क करून जाहिरात कधी येईल याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी झेडपीची पंचायत समितीची जी संपूर्ण निवडणूक पूर्ण झाल्याच्या नंतर आता निकाल आहे. माझ्या अंदाजे 7 फेब्रुवारीला निकाल आहे. तेथून पुढे या ठिकाणी बिंदू नामावली तयार करून संपूर्ण या ठिकाणी आदेश देऊन आमची ही जाहिरात फक्त अंदाज सांगत आहे. जाहिरात ही मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकते. त्याच्या अगोदर जाहिरात आलेली बघायला भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही YouTubeवरती, Telegram ग्रुपवरती वेगवेगळ्या ठिकाणी बघत असाल, या तारखेला जाहिरात येईल, एव्हा ते आता येईल, तेव्हा येईल. तर कोणत्याही प्रकारचा पुरावा कोणाकडेही नाही, माझ्याकडेही नाही. फक्त मी माहिती घेऊनच तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे. त्याच्यामुळे विश्वास ठेवणे गरजेचं आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहिरात आलेली बघायला भेटेल. याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल, या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि वनरक्षक पदाच्या संपूर्ण तयारीसाठी YBD ग्रीन आर्मी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.